हॅलो गाईज, तर आज आपण जाणार आहे वैशू मावशीच्या शेतावर. तिकडे कोंबड्यांचं घर पण आहे. आईचं ऑफिस ना लेट होतं ना, तू लेट आली म्हणून आपण लेट आलो आणि काका आपल्याला सोडताय. बाकी मावशी सकाळीच गेले. काजवे बघायला गेलो. काजवेचं जरा आज काही दिसले पाहिजे का? काजवे ऍक्च्युली चालू झालं पाहिजे ना. तसं सोपं आहे यायला, फक्त म्हणजे लवकर यायला पाहिजे. आई तू जेव्हा मोबाईल मध्ये बघत होती मॅप, तेव्हा मला एक काजवा दिसला होता. अरे बापरे, मॅप मध्ये? हो, तू बघत होती तेव्हा. आपण जे मागच्या वर्षी गेलो ना तिकडे, त्यांनी बोलवले आपल्याला परत या इकडे म्हणून. आई आता दीदीच्या इकडे सकाळ असेल ना. हा, वैष्णवी दीदीच्या इथे ना. तिच्याकडे आता आणि आपल्यापेक्षा 5.5 तास मागे आहे ती. म्हणजे आता तिच्याकडे साधारण असं धरून चाल 4-1 वाजले असतील, 3-4 वाजले असतील. आणि इकडून पुढे गेलो, मस्त जंगल सफारी. काय करतोय शिवाय? कोणतं गाव आहे जिजू हे? हे आंबेगड. आंबेगड म्हणजे इथून जवळ आहे बघ पेक्षा. इथून 7 किलोमीटर. तिला वाट दिसला असता ना, लगेच माझ्या बोलला. डोक्यात ना हे डिस्टन्स निघून गेले बरं का बाई. मी डेली अपडाऊन करतो, हे करायचं 9 महिने इतका काय म्हणजे आता हे केलं ना. मला जागा घेऊन किती दिवस झाले का? फक्त 9-10 महिने झाले असतील. तेवढ्यात आपण हे सगळं उभं केलं आपण ते. हा, सगळं एकदम निवांतपणे मस्त. आलो आपण आता इकडे. आणून ते कुठे आहे? जाऊया आपण. त्यांचं पूर्ण एरिया आहे. पूर्ण एरिया आहे ना. बापरे, आपण आपल्या एरियामध्ये होतो आपण. हे कोंबड्यांचा पूर्ण एरिया आहे का? गेलो करवंदे. करू करू करवंदे. करू. ही माझी वैशू मावशी आहे आणि ती चिकन बनवते. सगळ्यात तिकडे पुढे आम्ही सगळे बाहेर आहे. सगळे बाहेर आहे. पॉवरफुल होता इकडे पीस पलीकडे झाली आता. ताई सारे ताईला जमल्या का मला बनवायला असं? हा, कसं झालं वेदा? मी तर बोलत होतो अजून ते नाही रे बाबा, मुला आता पहिले आपण जेवण करू, मग भेटूया नंतर. पाणी इकडे येतं, हे इथे फिल्टर होतं आणि मग 2 फिल्टर वरच्या टाकीत जातं आणि मग प्रत्येक शेडमध्ये पक्ष्यांना जातं, आपल्याला पण येतं. आणि आपण इथे ॲक्वागार्डचं मशीन लावलेलं आहे. पावसाळी गढूळ पाणी राहिलं विहिरीला तर ते शुद्धीकरण करून वापरता येईल असं. वाव, वा वा, छान वैशूबाई, मस्त. म्हणजे आजारी पण
त्याच्यात भरू असं चपला. आता वाजले 11:45 आणि आम्ही चाललोय काजवे बघायला. नाही दिसले तर इथपर्यंत शेती आपली आणि इकडून वॉल कंपाऊंड केलेलं आहे. ही एक शेड आहे. आपल्या अशा 6 शेड आहेत. चल चला आगे चल रे. येऊ दे ना, तुम्ही पण पानचटपणा करता. काढ फोटो. या 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 ग माझे लेकर कसे आले. अगं हिचा मुलगा सकाळपासून उन्हात बिना चप्पलचा फिरतो. काही नाही चल. मला हे बघ आता जागा वाढवली बघ. बघितलं ना काल आपण त्या दरवाजाने. चला मला दाखवा बरं. हे बघ आता ही जागा वाढवली. काल तिथपर्यंत जागा होती. आता हे पक्ष्यांना हा पक्ष्यांसाठी हे पहिले आपण तूस टाकतो ही भाताची आणि त्याच्यावर ते पक्षी राहतात. नाही लाकडाचं नाही, हे भाताचा कोंडा येतो. जे आपण भात खातो ना तांदूळ त्याचा कोंडा येतो. यांचं प्रोजेक्ट कार्ड पण असतं. कुठे आहे ग प्रोजेक्ट? असं प्रोजेक्ट कार्ड असतो. त्यांना काय काय आपण औषधं दिली, त्यांचं वजन, किती दिवसांनी. आता हा 15 तारखेला टाकलेले पक्षी जण ही शेड सांभाळतात. त्यांना 15 दिवस इथे झोपावं लागतं पक्ष्यांना उठवण्यासाठी. 15 दिवसानंतर पक्षी त्यांचं अन्न खातात. अच्छा असं ते नंतर आपण काढू. चला या इकडे. चला आपल्याला बाहेर जायचं आता. छोटे हे बघ यांचे शॉवर. हे फ्रोगर्स म्हणतात. हे टेम्परेचर मेंटेन करण्यासाठी याच्यातून पाण्याची फवारणी होते. जसं टेम्परेचर वाढतं तसं बारीक स्प्रिंकलर चालू होतात आणि टेम्परेचर मेंटेन राहतं त्याच्यासाठी. चला चला चला. काही नाही, चला त्यांना दमवायचं नाही. उभं असे ह्या बॉक्स मधून पक्षी येतात. आपण वेंकीज कंपनीचे पक्षी टाकतो तर हे बॉक्स मध्ये येतात. हे आज आपले पक्षी आलेले हे बॉक्स बाहेर ठेवले आपण. आणि हे खाद्याची गाडी आली. अच्छा ब्लॅक असं पूर्ण हाताने पकडायचं. हे बघ असं ताट हात ठेवलं ना तर नाही काटे टोच. हे शिवाज ते बघ दिव्या बघ किती छान उचललं बघ. आपण आता पक्ष्यांना बोलू. आता पक्ष्यांना हालचाल करण्यासाठी असा आवाज काढायचा बघा. वा बाळा किती छान ना. दाट येते हा करण्यासाठी फुली हे बघ पडद्यावरती होतोय. अच्छा वरती खाली करण्यासाठी पडद्यासाठी. आणि हे बघ इथे पाणी असतं पक्ष्यांना पाणी. त्याच्यातच आपण मेडिसिन टाकून ती मेडिसिन मिक्स करतो आणि ह्या याच्याने पाणी जातं पक्ष्यांना. हां मग तसं आई कशी शेक करून देते मग तसं त्याच्यामध्ये शेक होतं. हे असे औषधं असतात त्यांचे. पण कसं कळतं त्यांना ताप आलाय?
थांब ना, येऊ दे ना पोरांना, दमवू नको ग. नाही पळायचं नाही बेटा. नको ना तिला, आत्याने तोडले नाही ना करवंद. हे बघ दीपाली करवंदाची जाळी तुझ्या हाताने आपण काढले ना काल. इकडे दाखव, हे बघ इथे काळे काळे बघ दीपाली. बघतो बाई फुल शेतकरी झाला टूर अरेंजमेंट. ते का ते काळे दिसत आहे तुम्हाला समोर. हे बघ दीपाली, हे इथे आपण आंब्याचे कलम लावले आहेत सगळे. अच्छा हा हा. केसर आणि हापूस असे 2 कलम लावले. आणि हे वॉल सगळं. चला चला. नाही ग, काळी मिरी नाही, ते काहीतरी रानटी. सारखं मी रुपाली मी दिलेली पर्स देते तू. आता आई, रुपाली मावशी, सारिका मावशी सगळे गिफ्ट एक्सचेंज करताय आणि मग आपण जाऊया घरी. अरे देणार आहे. कट करावं लागेल ते. माझ्या हात बिझी. नाही, हिचा वेगळा कलर आहे अजून. ताईची कुठे आहे ग? ताईची तुझी पर्स नाही काका आपल्याला सोडताय. मग स्टॉप वरून सोडलं, मग तिकडं टॅक्सी येईल, मग आपण टॅक्सीने घरी जाऊ. मला माहितच नव्हतं आपण कुठे आलोय. कुठे जायचंय? गाडीमध्ये आता आपण बसलोय टॅक्सी मध्ये. कसं वाटलं आजचा व्लॉग कमेंट मध्ये सांगा. बाय.